आता बघा, उत्तर लेखनासाठी नोट्स काढण्याचा अगदी सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही टॉपिक वाईज अभ्यास करा. एक-एक टॉपिक घ्या आणि त्या टॉपिकचं एक पान तुम्ही नोट काढा. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचे 5 पॉइंट घ्या. मग त्यानंतर तो मुद्दा काय आहे, त्याच्या संबंधी त्याचं जे इंट्रोडक्शन आहे, त्याचे 5 पॉइंट घ्या. त्याच्यानंतर त्याची सकारात्मक बाजू, सकारात्मक बाजूचे 5 पॉइंट, नकारात्मक बाजूचे 5 पॉइंट्स. त्याच्यावर जर तुमचं काही ओपिनियन असेल, तुमचं जर काही ओरिजिनल तुमची मतं असतील, अशी 5 प्रकारची मतं तुम्ही घ्या. जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचतात, त्याच्यामध्ये एडिटोरियल्स वाचताना तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची मतं वाचायला मिळतात. त्यांचं संकलन तुम्ही करा. त्यानंतर सगळ्यात शेवटी निष्कर्ष काय असला पाहिजे किंवा एखादी समस्या असेल, तर ती कशा पद्धतीने सोडवायची किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये वे फॉरवर्ड म्हणतो. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जर 5-5 पॉइंट्स काढलेत, तर उत्तर लेखनाची समग्र अशी तयारी आणि समग्र अशा नोट्स तुमच्या होऊ शकतात.